नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 यासाठी आपण युनिट क्रमांक 10 पासून अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे। महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये टोटल 10 युनिट्स आपल्याला दिसून येतात आणि या 10 युनिट्स पैकी आपण अभ्यासक्रमाला सुरुवात केली युनिट 10 पासून हायर एज्युकेशन सिस्टम। हे आपल्या युनिटमधून आजचा आपला लेक्चर क्रमांक 15 आहे आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पॉलिसीज गव्हर्नन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशन हा जो महत्त्वपूर्ण टॉपिक आहे एक्झामिनेशनसाठी हा आपण आजच्या क्लासमध्ये अभ्यास करणार आहोत। यापूर्वीचा आपण स्किल एज्युकेशन इन इंडिया कशा प्रकारचं कौशल्य विकासासाठी वेगवेगळ्या स्कीम भारत सरकारद्वारे आपल्याला येताना दिसून येते हा महत्त्वपूर्ण पॉइंट जो आहे यापूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेला आहे। तर आजच्या क्लासमध्ये आपण पॉलिसी गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन हा महत्त्वपूर्ण टॉपिक जो आहे तो अभ्यास करूया। यासोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा टार्गेट करीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे। आता बघा, महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये पेपर 1 च्या 10 युनिट्स असतात। ओके, टोटल 10 युनिट आहे। एवढा मोठा सिलेबस आपल्याला टार्गेट करण्यासाठी कंप्लीट कोर्स सुद्धा आहे, ज्यामध्ये डेली बेसिसवर आपल्याला व्हिडिओ लेक्चर्स मिळेल, ते पण लाईव्ह रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स आहे। टोटल 10 युनिट्सवर आधारित फुल सिलेबस नोट्स आहे आणि या नोट्स बघा, तुम्हाला नोट्स व्यतिरिक्त क्लासच्या PDF सुद्धा प्रोवाइड केले जाते। फुल सिलेबस मॉक टेस्ट आहे, 2000 प्लस MCQs ची सिरीज आहे आणि सोबतच PYQ विथ डिटेल सॉल्युशन आपल्याला मिळणार आहे। या व्यतिरिक्त वीकली टेस्ट आहे। आता बघा, वीक मध्ये जे 5 टॉपिक आपण अभ्यास करीत असतो या 5 टॉपिकवर आधारितच ही वीकली टेस्ट असते। याचा अर्थ एक वीक मध्ये ज्या गोष्टी आपण अभ्यास केलेल्या आहे त्या सुद्धा पूर्णतः या सेशन मध्ये आपलं काय होणार, एक प्रकारे रिवाइज जे म्हणू आपण वीकली टेस्ट मध्ये होतं। यासाठी नवीन बॅच सुरू होत आहे 21 ऑक्टोबर पासून। नवीन बॅचला जॉइन करण्यासाठी हे ऑफिशियल नंबर आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि फीज मात्र 3000 आहे, ज्यावर डिस्काउंट सुद्धा आपल्याला मिळेल आणि मात्र 2400 रुपयामध्ये पेपर 1 चं कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे। यात व्यतिरिक्त आपण फ्री व्हिडिओ डेमो लेक्चर्स बघण्यासाठी ग्लोबल ऑनलाइन ॲप सुद्धा डाउनलोड करू शकतो प्ले स्टोर वरून। बघा, आजच्या सेशन मध्ये आपण अभ्यास करणार आहोत कशा प्रकारचं। बघा, कालच्या सेशन मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की कशा प्रकारे जे आहे, ओके, कालच्या सेशन मध्ये आपण अभ्यास केलेला आहे ना। थोडा तुम्हाला मी कालच्या सेशन मध्ये सांगितलेलं होतं की कशा प्रकारे जे आहे पॉलिसी किंवा गव्हर्नन्स ॲडमिनिस्ट्रेशनचा जो थोडासा पार्ट होता ते आपण या पूर्वीच्या क्लासमध्येच अभ्यास केलेला आपल्याला दिसून येते आणि आज आपण परत हाच टॉपिक घेणार आहे, कारण तो टॉपिक पूर्णतः कव्हर आपल्या झालेला दिसून येत नाही। ठीक आहे, बरं, ओके। सो बघा, मूलभूत हक्क। आता कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एक पॉइंट सांगितला होता ज्यामध्ये आपण विविध देशांकडून आपण काय काय गोष्टी स्वीकारलेल्या आहेत ते आपण बघितलेल्या होत्या, है ना। तर विविध देशाकडून आपण विविध गोष्टी जेव्हा आपण स्वीकारल्या है ना, तर त्याचे काय वैशिष्ट्ये आहे ते सुद्धा आपण जाणून घेणं महत्त्वपूर्ण ठरेल। ओके, यातूनच आपण भारतीय राज्यघटना हे कशा प्रकारे सर्वोच्च कायदा आहे हे सुद्धा जाणून घेतलेला होता। या व्यतिरिक्त मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स याला असे म्हणतात आणि हे आपण कुठून घेतलेले होते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। ओके, मूलभूत हक्क हा अधिकारांचा एक समूह आहे ज्यांना अतिक्रमणापासून उच्च दर्जाच्या संरक्षणाला मान्यता दिली आहे। हे अधिकार विशेषतः घटनेने ओळखले गेले आहे। आता कायद्यात योग्य प्रक्रियेत ते सापडले आहेत। आता बघा, मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स हे आपल्याला मिळालेले आहे आणि टोटल आपल्याला दिसून येते की 7 मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे। या मूलभूत अधिकारामध्ये बघा, समतेचा अधिकार आहे, अनुच्छेद 14 पासून 18 पर्यंत आपल्याला समतेचा अधिकार दिसून येते। स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 19 पासून तर 22 पर्यंत। आता बघा, स्वातंत्र्य
राईट टू फ्रीडम दिलेला आहे, ज्यामध्ये आपण कुठेही फिरू शकतो, बोलू शकतो आहे ना, आपले मत जे आहे ते आपण काय करू शकतो, मांडू शकतो. तर याला स्वातंत्र्याचा अधिकार कशा म्हणजे कोणत्या पार्टमध्ये अनुच्छेद कितीमध्ये इन्क्लूड केलेला आहे, आर्टिकल 19 आहे ना पासून तर 22 पर्यंत आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. शोषणाविरुद्ध हक्क अनुच्छेद 23 आर्टिकल 23 आणि 24 मध्ये आपल्याला शोषणाविरुद्धचा हक्क दिसून येतं. आणि आपलं यानंतर धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे ना. तर बघा अनुच्छेद 25 पासून तर 28 पर्यंत आपल्याला काय दिसून येते, धर्म स्वातंत्र्याविषयी सांगितलेलं आहे की आपण कोणत्याही धर्माला काय करू शकतो, मान्य करू शकतो. बरोबर आहे. तर हे सगळे अधिकार आपल्याला संविधानाने दिलेले आपल्याला दिसून येतात. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तर हे आर्टिकल आपल्याला दिसून येते की 29 आणि 13 मध्ये आपल्याला सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, शैक्षणिक हक्क जे आहे ते आपल्याला मिळालेला आहे. मालमत्तेचा अधिकार आहे, ठीक आहे, राईट टू प्रॉपर्टी याला म्हणतात, जे आपल्याला अनुच्छेद 31 मध्ये दिलेला आहे आणि नंतर ते रिमूव्ह सुद्धा केलेला आपल्याला दिसून येते. घटनात्मक उपायांचा अधिकार अनुच्छेद 32 मध्ये आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर हे सगळे काय आहे, आपले मूलभूत अधिकार आहे, ज्यामध्ये समतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शोषण विरुद्ध अधिकार आहे, आपल्याला धर्माचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला सांस्कृतिक स्वातंत्र्य दिलेला आहे आणि घटनात्मक उपायांचा सुद्धा आपल्याला अधिकार फंडामेंटल राईट्सच्या अंतर्गत आपल्याला मिळालेले दिसून येतात. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या व्यतिरिक्त काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्या. त्या म्हणजे असं की बघा काय आहे, मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्समध्ये आपण बघतो की समतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्माचा आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक आपल्याला अधिकार मिळालेले आहे. त्यामध्ये थोडा आर्टिकल्स आपल्याला दिलेला आपल्याला दिसून येते. जसं समतेचा अधिकार 14 ते 18 आर्टिकलमध्ये दिलेला आहे, स्वातंत्र्याचा 19 ते 22, शोषणाचा 23 आणि 24, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद 25 आणि 28 मध्ये सांगितलेला आपल्याला दिसून येते. आता बघा या सगळ्या गोष्टी आपल्याला का बरं अभ्यास करायचा आहे, कारण हायर एज्युकेशनचा एक पार्ट म्हणजे लास्ट वन जे आपलं टॉपिक आहे ते हाच आहे. याचा अर्थ हायर एज्युकेशन सिस्टमवर आधारित हा आपला शेवटचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. तर ज्यामध्ये आपण मूलभूत अधिकार बघितलेले आहे. आय होप मूलभूत अधिकारामध्ये काही आपल्याला डाऊट्स नाही. तर आता आपण पार्लमेंटविषयी जाणून घेऊया. पार्लमेंट म्हणजे संसद आणि भारताच्या संसदेत राष्ट्रपती आणि 2 सभागृह असतात आणि एक सभागृहाला कनिष्ठ सभागृह म्हणतात आणि दुसऱ्याला उच्च सभागृह म्हणतात. याचा अर्थ आपल्याकडे जे आहे 2 सभागृह आहे, एक म्हणजे कनिष्ठ सभागृह आणि दुसरा म्हणजे वरिष्ठ सभागृह. ठीक आहे. तर वरिष्ठ सभागृह म्हणजे कोणतं, तर राज्यसभा. ठीक आहे. आणि कनिष्ठ म्हणजे लोकसभा. हे 2 गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर उच्च सभागृह किंवा राज्यसभा कायदेमंडळाचे प्रमुख म्हणून राष्ट्रपतींना संसदेचे सभागृह बोलवून रद्द करण्याचा किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार असतो. आता बघा उच्च सभागृह म्हणजे कोणता, राज्यसभा. ठीक आहे. तर राज्यसभा कायदेमंडळाचे प्रमुख म्हणून, याचे प्रमुख म्हणून कोण, राष्ट्रपती. हे काय करतात, राष्ट्रपती संसदेचे सभागृह बोलवून रद्द सुद्धा करू शकतात किंवा लोकसभा विसर्जित करण्याचा सुद्धा पूर्ण अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. पंतप्रधान आणि त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती या अधिकाराचा वापर करू शकतात. याचा अर्थ संसदमध्ये आपण बघतो की भारताच्या संसदेत 2 सभागृह आणि राष्ट्रपती यांचं काय आहे, महत्त्वपूर्ण स्थान आहे. ज्यामध्ये एकाला आपण कनिष्ठ सभागृह म्हणू. कनिष्ठ म्हणजे लोकसभा आणि वरिष्ठ म्हणजे किंवा उच्च म्हणजे राज्यसभा. आता राज्यसभा कायदेमंडळातील प्रमुख म्हणून कोण कार्य पाहतो, राष्ट्रपती पाहतात आहे ना. तर राष्ट्रपती काय करू शकतात, संसदेचे सभागृह बोलवू शकतात, सभागृह रद्द करू शकतात किंवा लोकसभा विसर्जित करू शकतात. ठीक आहे.
तर हे आपलं झालेलं आहे संसद म्हणजेच पार्लिमेंट. नेक्स्ट वन आहे राज्यसभा. आता राज्यसभा हे संसदेचे वरचे सभागृह आहे. त्यात राज्याचे प्रतिनिधी असतात आणि संविधानाच्या संघराज्याचे प्रतिनिधित्व करतात. एखाद्या राज्याचे सदस्य त्या राज्याच्या लोकसंख्येवर आधारित असतात. पर्टिक्युलर बघा, कोणत्या राज्याला म्हणजे काय लोकसंख्या काय आहे ना, या दृष्टिकोनातून सदस्यत्व दिलेले असतात. प्रतिनिधित्व ज्याला आपण म्हणतो ते सदस्यानुसार दिलेले असतात. ठीक आहे, लोकसंख्येवरून ते डिसाईड होतात. राज्यसभेत जास्तीत जास्त 250 सदस्य असू शकतात. यात सध्या 245 सदस्यांची मंजुरी संख्या आहे. त्यापैकी बघा 233 म्हणजे 233 जे आहे ते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून जातात आणि यातून 12 जर आपण सोडले, कारण 12ची जी नियुक्ती आहे ना ते राष्ट्रपती करतात. कोण करतात? तर नियुक्ती करतात राष्ट्रपती. आता इथे 2-3 गोष्टी लक्षात घ्यावं लागेल. राज्यसभा म्हणजे हे काय आहे? अप्पर हाऊस आहे पार्लमेंटमध्ये. ठीक आहे, यामध्ये काय होतं? यामध्ये राज्याचे प्रतिनिधी असतात. ठीक आहे, राज्यसभेमध्ये राज्याचे प्रतिनिधी असतात आणि हे प्रतिनिधी कशा प्रकारे डिसाईड होते? तर लोकसंख्येवरून हे प्रतिनिधी जे आहे ना ते डिसाईड केले जाते. टोटल राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या जी आहे ना 250 आणि सध्या आपण बघितलं तर 245. आता यामधून बघा 233 जे असेल ते आपल्याला दिसून येते की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडलेले आहे. पण 12 जे आहे ते राष्ट्रपती नियुक्त करतात. म्हणजे विविध कला, वाणिज्य, व्यापार अशा विविध क्षेत्रातून 12 व्यक्तींची नियुक्ती जी आहे ते राष्ट्रपती करीत असतात. ठीक आहे, तर हा आपला झाला राज्यसभा. ठीक आहे, नेक्स्ट वन आपल्याला दिसून येते की सदस्यांची काय पात्रता आहे. आता राज्यसभेचे जे सदस्य आहे त्यांची पात्रता आपल्याला राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असण्यासाठी व्यक्ती असणे आवश्यक आहे. आपण ह्युमन असणं खूप महत्त्वपूर्ण ठरेल. तो भारताचा नागरिक असावा आणि त्याचं वय कमीत कमी 30 वर्षापेक्षा कमी असू नये. कोणत्याही संसदीय मतदारसंघात त्याची नोंदणी मतदार म्हणून नोंदणीकृत असावी. आता काय म्हणतात की राज्यसभेचं जर आपल्याला सदस्य व्हायचं आहे तर त्यासाठी पहिला तर आपण ह्युमन असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हां, तर टू बी क्वालिफाईड टू बिकम अ मेंबर ऑफ राज्यसभा अ पर्सन मस्ट बी म्हणते. ठीक आहे, म्हणजे व्यक्ती असणं खूप महत्त्वाचं आहे. या व्यतिरिक्त आपण व्यक्ती आहो पण कुठले? भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. ठीक आहे, थर्ड वन म्हटलं की यांचं जे वय आहे 30 पेक्षा कमी असू नये. याचा अर्थ 30 पेक्षा जास्त वय वर्ष असलेले याचं सदस्य होऊ शकतात. फोर्थ वन आपल्याला दिसून येते की कोणत्याही मतदारसंघात त्यांचं नाव वोटर म्हणून असणं आवश्यक आहे. तर राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी 4 गोष्टी: एक व्यक्ती, दुसरा भारताचा नागरिक, तिसरा म्हणजे वयमर्यादा 30+ असावी आणि तो कोणत्याही मतदारसंघात त्याचे नाव असावे वोटर म्हणून. ठीक आहे, बरं, हे आपलं झालं राज्यसभा जे वरिष्ठ सभागृह आपल्याला दिसून येतं. ओके, आता आपण बघूया लोकसभा. आता लोकसभा ही प्रौढ मताधिकाराच्या आधारे थेट निवडणुकाद्वारे निवडलेल्या लोकप्रतिनिधींनी बनलेली असते. ठीक आहे, राज्यसभेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की राज्याचे प्रतिनिधी असतात. तशाच प्रकारे लोकप्रतिनिधी कुठे असतात? तर लोकप्रतिनिधींनी बनलेली संघटना किंवा संस्था म्हणजे सभा म्हणजे लोकसभा. ओके, राज्यघटनेने मांडलेल्या सभागृहाचे कमाल संख्याबळ 552. ठीक आहे, इतकं सांगितलेलं आहे. जे राज्याच्या प्रतिनिधीसाठी 530 सदस्यांपर्यंत, केंद्रशासित प्रदेशांसाठी 20 सदस्यापर्यंत आणि अँग्लो इंडियन समुदायांच्या 2 पेक्षा जास्त सदस्यांची निवड केली जाते. आता बघा, यांची जी सदस्य संख्या आहे ते टोटल 552. ठीक आहे, बरं, यातून बघा आपल्याला दिसून येते की 530 जे असेल सदस्य केंद्र प्रदेश, ठीक आहे, यांचे प्रतिनिधी. सेकंडली आपण बघतो की 20 सदस्य हे काय असतात? तर 20 सदस्य आपण हे जे 520 आहेत, 530 आहे ते राज्यांचे प्रतिनिधी असतात.
20 हे केंद्रांचे प्रतिनिधी असतात आणि यामध्येच 2 आंग्लो इंडियन समुदायातील व्यक्तींचा समावेश जे आहे ते केलेला असतो. माननीय राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशित जर त्या समुदायात सभागृहात पुरेशी प्रतिनिधित्व नसेल तर सुद्धा ते नमूद करू शकतात. ओके, तर यामध्ये बघा लोकसभा काय आहे, प्रौढ मतदारांच्या आधारे म्हणजे निवडणुकीद्वारे निवडलेल्या लोकांची ही सभा आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये टोटल किती सदस्य आहे 552 सदस्य आपल्याला दिसून येते. आता भारतातील प्रत्येक नागरिक ज्याचे वय 18+ अधिक आहे, यामध्ये बघा धर्म, जाती, वंश, पंथ असा कोणताही विचार न करता अन्यथा अपात्र ठरवण्यात आलेला नाही. आता बघा ज्याला अपात्र नाही असा व्यक्ती वोटिंग करू शकतो आणि वोटिंग करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण अट म्हणजे 18+. ओके, तो लोकसभेच्या सदस्यांसाठी मतदानास पात्र आहे. 1952 आणि 2020 दरम्यान अँग्लो इंडियन समुदायातील 2 अतिरिक्त सदस्यांना भारत सरकारच्या सल्ल्यानुसार भारताच्या राष्ट्रपतीने नामनिर्देशित केले होते आणि ते जानेवारी 2020 मध्ये 104 घटनादुरुस्ती करून घटनादुरुस्ती कायदा 2019 द्वारे रद्द करण्यात आलेला आपल्याला दिसून येते. तर बघा लोकसभेचं सदस्य होण्यासाठी काय काय आपल्याला अटी आहे किंवा काय क्वालिफिकेशन्स आहे मेंबर बनण्यासाठी लोकसभेचं. तर लोकसभेचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीकडे पात्रता बघा, पहिलं तर भारताचा नागरिक असावा, त्याचं वय वर्ष 25 पेक्षा कमी असू नये म्हणजे 25+ असावे, कोणत्याही संसदीय मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत असावे. आता राज्यसभा आणि लोकसभा ठीक आहे, या दोन्हीमध्ये 2 गोष्टी कॉमन आहे. एक म्हणजे भारताचा नागरिक असावा आणि दुसरं म्हणजे मतदारसंघ काय असावं, कोणत्याही मतदारसंघामध्ये त्यांचं नाव काय असावं, नोंदणी केलेलं असावं आहे ना. हां, तर अशा 2 आपल्याला अगोदरच दिसून येतात. आणि बघा इथे एक आणखीन गोष्ट म्हणजे राज्यसभेचं जर मेंबर व्हायचं आहे तर वय 13 पाहिजे आहे ना. ओके, आणि लोकसभेसाठी 15+ पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 25 पेक्षा कमी असू नये, 25 पेक्षा जास्त काय होईल आपल्याला चालणार. ओके, चला ह्या 2 महत्त्वपूर्ण बाबी आहे. आता नेक्स्ट वन आपण थोडा क्वेश्चन आन्सर सुद्धा डिस्कस करून घेऊया. आणि यामध्ये प्रश्न पहिला आहे, उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना जे आहे आयोग कोणत्या आयोगाच्या सूचनेनुसार जे आहे ते करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते. आता बघा क्वेश्चनचा आन्सर घेण्यापूर्वी एक गोष्ट खूप महत्त्वपूर्ण, आता हायर एज्युकेशन सिस्टम हा आपला महत्त्वपूर्ण पार्ट जे आहे एक्झामिनेशनचा इथे संपलेला आहे ना. तर या समोरचं आपण एन्व्हायरमेंटला सुरू करूया. तर एन्व्हायरमेंट हे आपल्याला उद्या आपण सुरू करणार आहोत. त्यामुळे जर हायर एज्युकेशनचं कोणतंही पार्ट तुमचं राहिलेलं असेल आणि जे तुम्ही कवर केलेलं नसेल तर त्याला लवकरात लवकर कवर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून या गोष्टी जे आहे परत तुम्हाला म्हणजे हे होणार नाही, म्हणजे रिवाईज करण्यामध्ये इझी होईल. बरोबर आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही काय करायचं आहे. ओके, सो प्रश्न पहिला आहे, उत्तर प्रदेशमध्ये माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना कोणत्या आयोगाच्या सूचनेनुसार करण्यात आली. ए आहे रेले कमिशन, बी आहे सँडलर कमिशन, सी आहे राधाकृष्णन आयोग आणि डी आहे यापैकी नाही. ठीक आहे, तर यामध्ये लक्षात घ्या व्हेरी करेक्ट आन्सर आहे सँडलर कमिशन, जे कधी येतं 1917 पासून तर 1919 पर्यंत. ठीक आहे, याला विश्वविद्यालय शिक्षा सुधार करण्यासाठी पाठवलेलं होतं, ज्यांचे अध्यक्ष सर मायकल सँडलर असताना आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, यामध्ये 2 भारतीय सदस्य होते, एक म्हणजे आशुतोष मुखर्जी आणि डॉक्टर जियाउद्दीन अहमद. ठीक आहे, हे 2 सदस्य आपल्याला दिसून येतात. आता बघा माध्यमिक शिक्षणासाठी सुद्धा यांनी काय केलेलं आहे, रिकमेंडेशन केलेलं आणि यांचंच रिकमेंडेशनमधून एक आपल्याला काय दिसून येते, एक सेकंड. ओके, यांचंच रिकमेंडेशनमधून एक आपल्याला दिसून येते की उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाची स्थापना करण्यात यावी. ठीक आहे, माध्यमिक शिक्षा बोर्ड ज्याला आपण म्हणतो. ओके, चला नेक्स्ट वन आपण जाऊया.
क्वेश्चन 2 आहे, कोणत्या आयोगांच्या शिक्षणाचं समवर्ती यादीमध्ये समावेश करण्याची सूचना केली? ए आहे राधाकृष्णन आयोग, बी आहे कोठारी आयोग, सी आहे सँडलर कमिशन आणि डी आहे रेले कमिशन. आता बघा, शिक्षणाला समवर्ती सूचीमध्ये ठेवण्याचं रिकमेंडेशन कोणत्या कमिशनने केलेलं आहे? बरं, तर यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिसून येतात आणि या 4 ऑप्शनमधून एक ऑप्शन आपल्याला दिसून येते राधाकृष्णन आयोग. ठीक आहे, स्वतंत्र भारताचा हा पहिला शिक्षा आयोग आपल्याला दिसून येते आणि यांनी विश्वविद्यालय शिक्षणासाठी काय केलेलं आहे, रिकमेंडेशन देताना आपल्याला दिसून येतं आणि ज्यांचे अध्यक्ष डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. बरोबर आहे. तर या जे कमिशन येते यांनी बघा कशा प्रकारे आपल्याला दिसून येते की पूर्व जे शिक्षण आहे ते किमान 12 वर्षाची असावी. शिक्षण जे आहे ते केंद्राची जबाबदारी आहे आणि ॲज वेल ॲज हे राज्याचं सुद्धा जबाबदारी आहे. यातूनच शिक्षणाला समवर्ती सूचीमध्ये सामील करण्याचं रिकमेंडेशन केलेलं आहे. बरोबर आहे. सोबतच फंडिंगसाठी UGCची स्थापना करण्यात यावी हे महत्त्वपूर्ण ठळक वैशिष्ट्ये आपल्याला राधाकृष्णन आयोगाविषयी दिसून येतात. त्यामुळे शिक्षणाला समवर्ती सूचित यादीत समाविष्ट करण्याचं जे काही रिकमेंडेशन आहे ते केलेलं आहे राधाकृष्णन आयोग, ऑप्शन ए. ठीक आहे. प्रश्न 3 आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कधी झाली? ए आहे 1953, बी आहे 1954, सी आहे 1956 आणि डी आहे 1963. आता बघा, यांना स्वतंत्र निकाय जे आहे याचा दर्जा कधी दिला असा प्रश्न आला तर आन्सर करायचं 1956. ठीक आहे. बरं, आणि विश्वविद्यालय अनुदान आयोग म्हणजे आपलं UGC स्थापन कधी झालं तर 1953 मध्ये UGC स्थापन झालेला आहे. ठीक आहे. आणि जर विचारण्यात आलं की UGCची स्थापना कोणत्या कमिशनच्या रिकमेंडेशन अनुसार झालेली आहे तर आन्सर आपलं असेल राधाकृष्णन कमिशन किंवा राधाकृष्णन आयोग यांच्या रिकमेंडेशन अनुसारच UGCचं गठन किंवा स्थापना जी आहे ते करण्याचं शिफारस करण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे. चला थोडा आणखीन समोर जाऊया आपण आणि थोडा आणखीन समोर गेल्यानंतर ओके व्हेरी करेक्ट आन्सर ए. 4th आहे, वर्धा शिक्षण योजनेचा तपशील कोणी सादर केलेला आहे? ठीक आहे. ए आहे डॉक्टर झाकीर हुसेन समितीने, ऑप्शन क्रमांक बी आहे सार्जंट योजना, ऑप्शन सी आहे हंटर कमिशन आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. ठीक आहे. तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की ओके आता बघा, वर्धा शिक्षण योजना. ठीक आहे, मी याविषयी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं होतं आणि याला मौलिक शिक्षा योजना सुद्धा म्हणतात किंवा आपण याला जे आहे बघतो की कशा प्रकारे यामध्ये मौलिक शिक्षा योजना सुद्धा याला म्हटलेलं आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल बघा, या योजनेचे तपशील विचारलेला आहे तर तपशील डॉक्टर झाकीर हुसेन यांनी दिलेला आहे आणि याविषयी ओपिनियन जी आहे महात्मा गांधीजींनी आपल्या न्यूजपेपरमधून सुद्धा दिल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामुळे इथे थोडं आपल्याला लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की वर्धा शिक्षण योजनेचा तपशील डॉक्टर झाकीर हुसेन यांनी तयार केलेला आहे. वर्धा योजना 1937 मध्ये आलेली आपल्याला दिसून येते आणि हे रिपोर्ट जे आहे हे योजना जी आहे त्यांचे अध्यक्ष डॉक्टर झाकीर हुसेन होते. आणि याचं एक मोटो किंवा उद्देश काय होतं, जे हस्त उत्पादन आहे या हस्त उत्पादनाला काय करायचं आहे तर प्रमोट करायचं आहे, वाढवायचं आहे. ठीक आहे. सोबतच त्यांनी 7 वर्षापासून काय म्हटलं, अनिवार्य आणि मोफत शिक्षा, मातृभाषेतून शिक्षण अशा प्रकारचं रिकमेंडेशन आपल्याला वर्धा शिक्षण योजनेमध्ये आपल्याला दिसून येतं. आपण समोर जाऊया. आता नेक्स्ट आपला प्रश्न घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट आपलं क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 5.
यामध्ये बघा समवर्ती यादीमध्ये शिक्षणाचा समावेश केव्हा करण्यात आलेला आहे. ए आहे 1970, बी आहे 1972, सी आहे 1976 आणि डी आहे यापैकी नाही. ठीक आहे. तर क्वेश्चन क्रमांक 5 मध्ये आपल्याला समवर्ती सूची रिकमेंडेशन कोणी केली शिक्षणाला समवर्ती सूचीत ठेवण्याची, तर राधाकृष्णन आयोग. ठीक आहे. कधी ठेवण्यात आलं, तर 1976 मध्ये ठेवण्यात आलेलं. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 चा दस्तावेज किती भागांमध्ये डिवाइडेड आहे. ठीक आहे. तर ए आहे 6 भागामध्ये आहे, बी आहे 12 भागामध्ये आहे, सी आहे 9 भागामध्ये डिवाइड केलेला आहे, की 10 क्रमांकाचं आपल्याला दिसून येते की डी 10 भागांमध्ये. आता बघा. ओके. बरं. आता हा जो प्रश्न आहे याचा अभ्यास आपण यापूर्वी सुद्धा केलेला आहे ना, कारण आपण बघितलं होतं की 1986 मध्ये एज्युकेशनची पॉलिसी आपल्याला येताना दिसून येते आणि हे जे आहे यामध्ये 10+2+3 जो फॉर्म्युला आहे ते लागू करण्यात आलं आणि सोबतच यांचं जे दस्तावेज आहे ना, दस्तावेज जे आहे ते टोटल 12 भागांमध्ये आपल्याला डिवाइड दिसून येतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986 याचं दस्तावेज आपल्याला दिसून येणार की टोटल किती भागांमध्ये आहे, टोटल 12 भागामध्ये आहे. ओके. सो नेक्स्ट वन याचं करेक्ट आन्सर आहे बी. तर बघा ओके, इथे आपण आपलं समाप्त केलं आहे हायर एज्युकेशन सिस्टम. ठीक आहे. तर जर युनिट क्रमांक 10 यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्यांना काही जरी प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही नक्कीच विचारा. ठीक आहे. याचं जे क्लास PDFs आहे ते पूर्णतः आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. हा क्लाससुद्धा तुम्हाला काही वेळामध्ये मी लगेच प्रोव्हाइड करणार. ठीक आहे. आणि बघा हायर एज्युकेशन सिस्टमवर आधारित आणखीन एक टेस्ट म्हणजे आपल्या सॅटर्डेला तुम्हाला देण्यात येईल, म्हणजे उद्याला एक टेस्ट होणार, जेणेकरून तुम्ही त्या टेस्टचं स्कोर पाहून स्वतः विचार करू शकता की आपण कितपर्यंत अभ्यास केला आहे म्हणून. ठीक आहे. तर अशाच प्रकारे सेशनला बघत राहा, लाईक करा, शेअर करा आणि सोबतच बघा आपली नवीन बॅच जे आहे ना ते सुरू होत आहे, त्यामुळे नवीन बॅचला लवकरात लवकर जॉईन करा आणि अशाच प्रकारे व्हिडिओ जे आहे ते बघत राहायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. थँक्यू सो मच.